फक्त महिलांना लाडकी बहीण मिळून 1,500 रुपयात धन्यता मानतो, परंतु त्या बहिणीची सुरक्षितता, तिची प्रतिष्ठा अक्षरशः धुळीस मिळवण्याचं काम करतो तो महाराष्ट्र एक प्रतिमा निर्माण होते की काय अशा प्रकारची स्थिती आहे. ज्या पद्धतीनं पुणे एक आपलं सांस्कृतिक केंद्र आहे, बुद्धीचं माहेरघर आहे, आणि अशा पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर एका भगिनीवर अत्याचार होतो, अन्याय होतो, आणि असा कुठं एखाद्या ठिकाणी नाही तर एका बसमध्ये, बस तर खरं डेपोमध्ये सुरक्षित कोणाच्या तरी निगराणीत असते, परंतु अशा बसमध्ये ज्या पद्धतीनं घटना घडलेली आहे, नुसती घटनाच घडली नाही तर त्या ठिकाणी तेवढीच एक घटना असती तर तिच्याही वरती त्या सगळ्या परिसरामध्ये, त्या बसमध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळे घाणेरडं सगळं साहित्य पडलेलं होतं, हे जर बघितलं तर या महाराष्ट्रातलं प्रशासन कशा पद्धतीनं काम करतं, सरकार कशा पद्धतीनं काम करतं लक्षात येतं. बदलापूरची घटना घडली, त्याच्यानंतर अनेक घटना घडल्या, आणि ही घटना, स्वारगेटची घटना, ही मला असं वाटतं या महाराष्ट्राची प्रतिमा धुळीस मिळवणारी घटना घडलेली आहे. सरकार असेल, कायदा असेल, याचा धाक कुठं राहिलेला आहे का? प्रशासन कुठं काम करत आहे का? अशा प्रकारची स्थिती या निमित्तानं निर्माण झाली आहे. दुर्दैव असं जी माहिती मिळते की हा आरोपीसुद्धा एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे का, अशा प्रकारचा प्रश्न आहे. कारण मी माहिती घेतली, शिरूर तालुक्यातलं एक कोणतं तरी पानटकं कोणतं तरी गाव आहे, त्या गावचा हा आरोपी आहे. आता मी कोणाचं नाव घेतणार नाही, कोणत्याही राजकीय पक्षाचं, परंतु सत्ताधारी पक्षाचा काम करणारा. आत्ता मला अशी माहिती मिळेल की उज्जैनला या गावातले खूप लोक सत्ताधारी पक्षाचा आमदार घेऊन गेला होता, त्याची जबाबदारी याच व्यक्तीवर होती, अशी माहिती मला कळालेली आहे. सांगण्याचा मुद्दा हा की अशा प्रकारची गुन्हेगारी, ही गुन्हेगारी नाही, ही एखादा बाकीचा गुन्हा करणं आणि एखाद्या भगिनीचं अशा पद्धतीनं अन्याय अत्याचार करणं, मला असं वाटतं ही प्रवृत्ती, ही वृत्ती, ही ठेचण्याची हिंमत आताच्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये नाही आहे. नुसत्या लाडक्या बहिणी म्हणून 1,500 रुपये एखाद्याच्या खात्यात टाकणं म्हणजे आपलं कर्तव्य संपलं नाही. या बहिणीची सुरक्षितता, या बहिणीची इज्जत, हिचं रक्षण करणं खऱ्या अर्थानं सरकारचंच नव्हे तर आपलं सगळ्यांचं काम असतं. परंतु सरकारची कायदा सुव्यवस्थेची धिंडोडे या घटनेच्या निमित्तानं बाहेर निघालेले असं म्हणता येईल. कोणत्या पक्षाचं आहे तुम्ही स्पष्ट का सांगत, कारण तुमच्याकडे माहिती तर पूर्ण आलेली आहे. हे पण त्या शिरूरमध्ये कोणत्या पक्षाचा आमदार निवडून आला बघा. माझ्या माहितीप्रमाणे अजितदादाच्या पक्षाचा आमदार तिकडून निवडून आलेला आहे. ठीक आहे, ओपनच आहे दादा. माऊली कटके असं त्यांचं नाव समोर आलेलं आहे, म्हणजे ते आमदार आहेत, ते शिरूरचे अजितदादांचे आमदार आहेत, त्यांचा हा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातं. हा बरोबर ना, त्या भागात अजितदादांच्या पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे. सक्रियपणे त्याचं काम करणारा हा कार्यकर्ता आहे. मी त्या गावातून माहिती घेतली, उज्जैनला या आमदारांनी काही लोक नेले होते. हे नेण्याची जबाबदारी हा जो बलात्कार करणारा आरोपी याच्यावर होती, अशा प्रकारची स्थिती आहे. मग आता कुंपणं शेत खायला लागलं तर करायचं काय, हा प्रश्न आहे. म्हणून या घटनेकडं राज्याचं लक्ष फक्त तेवढ्या घटनेपुरतं नसता, याला पार्श्वभूमीसुद्धा आपण बघितली पाहिजे असं मला वाटतं. त्या डेपो मॅनेजरने 8 दिवसाआधी संबंधित पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं की या ठिकाणी अवैध धंदे चालू झालेले, त्यांनी लोक ऐकत नाही, सुरक्षेचा प्रश्न आहे. परंतु पोलिसांनी त्या ठिकाणी फक्त आम्ही शहा आले म्हणून आम्हाला तिथं सुरक्षा यंत्रणा देता आली नाही, अशा पद्धतीचे स्पष्टीकरण. हे पण डेपोचा परिसर आतमधला सांभाळणं त्या डेपोच्या इंचार्जची जबाबदारी असते. मी म्हणत नाही की पोलिसांची जबाबदारी नाही, पण माझ्या घरातल्या आतमधली जबाबदारी माझी आहे. आणि जर ही जबाबदारी एसटीचे अधिकारी पार पाडू शकत नसतील, तिथं सुरक्षा रक्षक आहेत नेमलेले,
दररोजचे वाहन असं कसं पडलेलं आहे, त्यातला कोणीतरी रोज बघणार असतं ना. वाहनाची स्वच्छता करणारे लोक असतात, क्लिनर लोक असतात, हेल्पर लोक असतात, मॅकॅनिक लोक असतात, कंडक्टर असतात, ड्रायव्हर असतात, सुरक्षा रक्षक असतात. एवढी सगळी यंत्रणा असते एस टीची स्वतःची सुरक्षा यंत्रणा आहे. असं असताना मी म्हणणार नाही पोलीस दोषी नाही, पोलीससुद्धा दोषी, परंतु सगळ्यात पहिला दोष हा एस टीच्या अधिकाऱ्यांचा आहे. आरोपी अटक झालेला नाही. हे पहा, इथं या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मस्साजोगच्या घटनेतलाही आरोपी अजून अटक होत नाही, हाही आरोपी अजून अटक होत नाही. कारण असे आरोपी पोलिसांना कसे सापडत नाही हा एक प्रश्न आहे. कारण एका मंत्र्याचा मुलगा हरवतो काय, त्याला 5 मिनिटात पोलीस शोधतात, विमान वापस बोलवतात देशाच्या बाउंड्रीवरून, बँकॉकला जाणारं विमान वापस येतं. परंतु सर्वसामान्य माणसाचा वर अन्याय अत्याचार करणारा, सर्वसामान्य माणसाचे जीव घेणारे आरोपी या महाराष्ट्रात मोकाट आहे. हे सरकार मोदींचं सरकार आहे, फडणवीसांचं सरकार आहे. हे कोणाचा विकास करतं आणि कोणाची सुरक्षितता करतं हा प्रश्न आहे. का फक्त आमदारांची, मंत्र्यांची, खासदारांची सुरक्षा करत बसता तुम्ही? सुरक्षितता, सर्वसामान्यांची सुरक्षितता सगळ्यात आधी प्राधान्यानं महत्त्वाची आहे, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष, अशा प्रकारची स्थिती आहे महाराष्ट्रात. म्हणजे प्रशांत कोरटकर सापडत नाही, 2 दिवस झाला. हा आरोपी सापडत नाही, कृष्णांदळे सापडत नाही. गृहमंत्र्याचं म्हणजे अपयश आहे काय? हे पहा, प्रशांत कोरटकर, मी SP ला फोन लावला कोल्हापूरच्या परवाच्या दिवशी. SP नं सुरुवातीला तर उडवाउडवीची उत्तर दिले, CDR तपासतो, यू तपासतो, तू तपासतो. मी SP ला म्हटलं की सर्वसामान्य घटनेमध्ये एखाद्या आरोपीनं फोन केला आणि त्याचा नंबर, फोन ज्याच्या नावावर त्यांनी वापरात नसला तरी तो माणूस आरोपी असतो, त्याला आपण 1 मिनिटात आणू शकतो. हा आरोपी स्वतःच बोलतोय, स्वतः तो फोन वापरतो, तो कोणाचा कार्यकर्ता आहे हेही तपासलं पाहिजे. परंतु त्याला पोलीस पकडत नाही. कोल्हापूरची पोलीस त्याच्याकडे जातात, नागपूरला काय करतात? 2 दिवस झाले काय त्याला पकडणं अवघड काम आहे का? तो कोण कोरटकर आहे त्याला? परंतु पोलिसांची मानसिकता आहे का नाही, सत्ताधारी पक्षाचे लोकच अशा पद्धतीनं धमक्या देऊ लागले, बलात्कार करू लागले, तर मला असं वाटतं या राज्याचं सरकार कोणासाठी हा विचार आता जनता करू लागलेली आहे. मस्साजोग प्रकरण जे आहे त्याचा चार्जशीट दाखल होणार आहे दादा, त्या संदर्भात त्यातून काही खुलासे सुद्धा होणार आहेत आणि आरोपी सगळेच कसे गुन्हेगार आहेत वगैरे त्यातून आज सिद्ध होऊ शकतात. अजूनही मस्साजोग मधला एक आरोपी सापडलेला नाही. आरोपी कुठे आहे, काय आहे, काहीच थांगपत्ता लागत नाही. या सगळ्या लोकांची मोडस ऑपरेंडी बघितली तर हा माणूस आहे की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण याच्याकडे सगळ्यात जास्त खुलासे, त्यामुळे हा येऊच नाही अशा पद्धतीनं प्रयत्न पोलिसाचा आहे की हा येणारच नाही अशा पद्धतीनं जे असलेले गुन्हेगार यांनी व्यवस्था केली. मला वाटतं याचा सुद्धा तपास होण्याची आवश्यकता आहे. चार्जशीट येतील, पण पोलिसावर, CIDवर त्यांच्या नातेवाईकांचा विश्वास नाही आहे. पोलीस कोठडीमध्ये आरोपींना भेटायला दुसरे लोक जातात आणि यांना, पोलिसांना भेटायला गेलेल्या यांच्या नातेवाईकांना धगदापटशा केला जातो. ही कोणती परिस्थिती, कोणता प्रकार आहे हा? आणि म्हणून एकीकडे सत्ताधारी पक्षाच्या लोकांचं पाठराखण करणं, गुन्हेगाराची पाठराखण करणं, त्यातल्या त्यात महिलांवर अत्याचार करण्याची पाठराखण करणं, अशा प्रकारचंच काम हे सरकार करतं की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. 1,500 पानांचं आज आरोपपत्र दाखल होत आहे आरोपींच्या विरोधात मस्साजोगच्या बाबतीत, आणि उज्ज्वल निकमांच्या नेमणुकीवर काही नेत्यांनी शंका सुद्धा उपस्थित केली. काय नाही बा, उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, त्यांच्या नातेवाईकांची मागणी होती, सरकारने ती मान्य केलेली आहे, याचं स्वागत आहे. परंतु बाकीच्या मागण्यासुद्धा लवकर मंजूर झाल्या पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं या लोकांनी गुन्हा केला आहे, संघटित गुन्हेगारीचं स्वरूप आहे, त्याला सपोर्ट पूर्णपणे या लोकांना राजकीय आहे. हे लोक अजितदादा पक्षाच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, आहेत, यांना सपोर्ट तिथल्या नेत्यांचा आहे. मग धनंजय मुंडेंपासून वाल्मिक कराडपासून यांचा सगळ्यांचा या लोकांना सपोर्ट आहे. दादा, मुख्यमंत्री म्हणजे थोडक्यात हे जे कुंभमेळा आहे नाशिकचा, आता काही दिवसांवरती, काही वर्षांवरती येऊन ठेपलेला आहे. मात्र त्याची तयारी, त्याच्या बैठका हे सगळं सुरू झालं असलं तर नाशिकचं पालकमंत्री पद ठरलेलं, नाशिकचं असो किंवा रायगडचं असो, पालकमंत्री या विषयात भारतीय जनता पार्टी
व्यवस्थित प्लॅन करून स्वतःच्या पारड्यात कशा पद्धतीने सगळं पडेल एक व्यवस्था करतील असं मला दिसतंय ओव्हरऑल. कारण अजून काही OSD काही PS ज्या पद्धतीनं नियुक्त्या झालेल्या आहे, काही जणांच्या मनाजोगत्या झाल्या, काही जणांच्या मनाजोगत्या झालेल्या नाही. गोगावलेंच्या मनाजोगत्या नियुक्त्या झालेल्या दिसतात मला. ज्याच्यावर आरोप काल अमोल मेटकरीनं केला तेच PS आता गोगावलेंकडे गेलेले, तुमच्या माहितीच तो सांगतो, तेच OSD गेलेले, ज्यांचं नाव माल पाणी. हे नुसते माल पाण्याचंच काम करत होते आणि आता पुन्हा गोगावलेंकडे हे माल पाणी गेलेले. नाशिक पालकमंत्री नाही, नाशिकचा त्याच्यावरनं सुरू आहे. भाजपने स्पष्ट सांगितलंय आता की गिरीश महाजन हेच असतील, तुमचं काय ते रायगडचं ते तुम्ही दोघं सोडवून घ्या, आमचं हे स्पष्ट आहे म्हणून. मी सांगतो काय भारतीय जनता पार्टी स्वतःचं बरोबर करेल, यांच्यात झुंज लावून देईल. निर्णय घ्यायचा अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे ना. मुख्यमंत्री निर्णय घेण्यापासून का दूर पळतात? तर तुम्ही OSD ठरवू शकता, PS ठरवता, तर पालकमंत्री का नाही ठरवत तुम्ही? तुम्ही त्यांचे PS ठरवू लागले. खरं तर त्यांच्यावर अविश्वास दाखवताय तुम्ही. एकीकडं त्यांच्यावर अविश्वास दाखवताय तुम्ही, एकीकडं अविश्वास दाखवत असताना तुम्ही OSD PS स्वतः निवडता, पण त्या जिल्ह्याचं पालकमंत्री निवडायची निर्णय क्षमता तुमच्यात नाही का? या दोघांमध्ये झुंज लावण्या आपलं याच्यातच आपलं हित अशा पद्धतीने तुमची वृत्ती आहे. आणि म्हणून या सगळ्या वादातून निश्चित रायगडचं पालकमंत्री पद रिक्त आहे. नाशिकचा रितसर निर्णय होईल असं एकंदर दिसतंय. जी कुंभमेळा होणार आहे त्याची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या बैठकीला एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही नव्हते, त्यामुळे पुन्हा एकदा यांच्यात नाराजी आहे. आणि ते नरहरी झिरवळ वगैरेंना आमंत्रणच नव्हतं इतरांना, तिथले जे या दुसऱ्या पक्षाचे मला असं वाटतं कोणाला आमंत्रण होतं, निमंत्रण होतं नव्हतं, मुख्यमंत्री या सगळ्या व्यवस्थेचे प्रमुख असतात, त्यांनी बैठक घेतलेली असं मला दिसतं. बाकी लोकांना निमंत्रण असेल नसेल मला माहिती नाही. बाकीचे लोक असले तरी काय केलं असतं त्यांनी, किंवा त्यांना काय अधिकार आहे? ज्यांना OSD नेमण्याचा अधिकार नाही ते लोक बैठकीत असून करणार काय, हा माझा प्रश्न आहे. उज्ज्वल निकम हे भाजपचे सदस्य आहेत, त्यामुळं ते न्याय देऊ शकतील का संजय देशमुखांना, असं आव्हाड म्हणतात थेट. नाही, आव्हाडांचं मत स्वतंत्र असेल, परंतु शेवटी ज्याचा त्याचा व्यवसाय होतो. उज्ज्वल निकम हे विविज्ञ आहेत, महाराष्ट्रातले प्रथितयश वकील आहेत. मला वाटतं कोणावर तरी आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. प्रत्येकावरच अविश्वास दाखवला तर मग पुढे काही हा प्रकार जाणार नाही. उज्ज्वल निकम ठीक आहे, असतील ते उभे राहिले असेल भारतीय जनता पार्टी, पण व्यवसाय म्हणून ते वकील आहेत हे पण मानलं पाहिजे. मला असं वाटत नाही कोणताही माणूस आपल्या व्यवसायाशी बेमानी करेल. सुरेश धसांना पुन्हा डावरलं जातं सरकारमधून. ते विधिमंडळ रुग्णालय समिती होते, त्याच्या अध्यक्षपदी नमिता मुंदडांना घेतलं, आता तिथं सुरेश धसांना डावरलं गेलं. असं काही नाही, ते त्यांच्या पक्षाच्या नियुक्त्या आहे. नमिता मुंदडा डॉक्टर आहे म्हणून तिला त्याच्यात केलं असेल. सुरेश धसपुरे डॉक्टर आहेत. शक्ती कायद्याचं काय सुरू आहे सध्या, तुमची काय भूमिका शक्ती कायद्याची? शक्ती कायदा त्वरित लागू केला पाहिजे. उद्धवजींचं सरकार असताना हे एकमतानं मंजूर झालेला प्रस्ताव आहे, केंद्र सरकारकडे गेलेला आहे. अजून याची कोणती हालचाल नाही. अशा मागच्या काळामध्ये काही बैठका झाल्याची माहिती आहे, परंतु अजून याची अंमलबजावणी किंवा याला मान्यतेचं कोणतंही मार्ग खुला झालेला दिसत नाही आहे. तत्कालीन पोलीस निरीक्षक होते प्रशांत महाजन, त्यांना बढतर करा, कारण महादेव मुंडेंचा मर्डर झाला त्यावेळेला हे पण तिथंच होते असं सुरेश धसांचं म्हणणं आहे. तुमची काय भूमिका? नाही, बिलकुल. मी तर म्हणतो नुसतं महादेव मुंडे नाही, मागच्या 2-3 वर्षातले जेवढे त्या भागात घटना घडल्या ना त्याच्या सगळ्यांच्या इन्क्वायरी झाल्या पाहिजे. कारण जबाबदार अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की एखादा माणूसाचा यांनी मर्डर जरी केला तर ॲक्सिडेंट दाखवतात, ते पडला तरी डोक्यात दगड टाकून मारला तरी पाय घसरून पडला म्हणतात ते. आपण अशा जेवढ्या घटना आहेत त्याचा तपास झाला पाहिजे पुन्हा एकदा, असं मला तरी वाटतं. लाडक्या बहिणींना हप्ता भेटायला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत 9 लाख महिलांना अपात्र करण्यात आलंय आणि उर्वरित महिलांना आता हप्ता पडतो. हे पण ती रुटीन प्रोसेस आहे. आता त्यात काही नवीन काही होते अशातला काही भाग नाही. पण 9 लाख महिलांना गाळलं हे सत्य आहे आणि अजून काही महिलांना गाळतील हेही सत्य आहे. या सगळ्या योजनांना आता पैसे सुरू झाले. मात्र महाराष्ट्रात खास करून मराठवाड्यात जलजीवन मिशनची कामं थंडावली आहे. खरं तर त्या कामात अनेक गोंधळ असल्याच्या तक्रारी आहेत. सोबत आता ती कामं पूर्ण करायलाही पैसे नाही आहेत. त्यामुळे मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यात जवळपास 3 ते 4 हजार किंवा त्यापेक्षा जास्त कामं रेंगाळलेली आहेत.
मी 3 दिवसापूर्वी राज्याचे या विभागाचे मंत्री यांच्यासोबत एक बैठकीची मागणी केली होती. त्यांनी ती लावली होती. विशेषतः संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाणीपुरवठ्याच्या योजना आणि मराठवाड्यातल्या पाणीपुरवठ्याच्या योजना, अनेक योजना रिवाईज करण्यासाठी मंत्रालयात प्रलंबित आहे. पाणीपुरवठा विभाग काही योजनाला रिवाईज करते, परंतु अर्थ विभाग त्याला मान्यता देत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि ओव्हरऑल राज्याच्या योजना मंजूर होताना मराठवाड्यावर सापत्नतेची भावना सरकारची आहे, हे सत्य आहे. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 14 मोठ्या योजना आहेत, जवळपास 950 छोट्या योजना आहेत. 550-650 योजना पूर्णत्वाकडे जातात, परंतु याला सोर्स किंवा स्तोत्र पाण्याचा उपलब्ध नाही आहे. हा उपलब्ध होईल ज्यावेळेस ह्या मोठ्या 14 योजना होतील. त्यातली फक्त एक योजना पूर्णत्वाकडे जाईल अशा प्रकारची स्थिती दिसते. बाकी 13 योजना पूर्णपणे अपूर्ण आहे आणि 2-3 वर्ष ते होऊ शकणार नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. याचाच अर्थ सरकार नुसतं घोषणा करत आहे, प्रत्यक्षात जनतेला किंवा सर्वसामान्य माणसाला पाणी मिळण्याची स्थिती अजून फार दूर आहे. एक सुंदर प्रश्न आहे दादा. नामदेव ढसाळ जे आहेत त्यांच्या कवितांना घेऊन एक चित्रपट तयार केला आहे, चल हल्ला बोल असं चित्रपटाचं नाव आहे. आणि दलित पॅंथर आणि युवक क्रांती दल याची जी चळवळ होती त्याच्यावर आधारित हा चित्रपट होता आणि त्याच्यात त्या नामदेव ढसाळांच्या कविता घेण्यात आल्या होत्या. मग त्या कवितांना सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतलेला आहे आणि जेव्हा आक्षेप घेतल्यावर त्यांना नामदेव ढसाळ कोण आहेत काय सांगितलं, त्यावर सेन्सॉर बोर्ड म्हणलं की कोण नामदेव ढसाळ आम्ही ओळखत नाही, त्यांच्या कविता आणि त्यातले शब्द अश्लील आहेत, आक्षेपार्ह ते काढून टाका, अशा स्वरूपात सेन्सॉर बोर्डाने सांगितलं. आज मराठी भाषा दिन आहे आणि नामदेव ढसाळांनी मराठी भाषेला एक वेगळा आयाम दिला. त्या दिवशी नामदेव ढसाळांचा अपमान होतो. नामदेव ढसाळ आपल्या या महाराष्ट्राचे क्रांतिकारी नेते आहेत आणि यांनी दलित पॅंथर या चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा रंजले गाणलेल्याचा आवाज जनतेसमोर आणलेला आहे. हा आवाज समोर आणताना नामदेव ढसाळ हे एक थोर साहित्यिक आहे, एक मोठे कवीसुद्धा आहेत आणि यांच्या कविता या सर्वसामान्य युवकांच्या मनगटामध्ये आणि शरीरामध्ये, मनामध्ये एक ज्वाला, एक ऊर्जा निर्माण करणाऱ्या आहेत. त्यांचा एक एक शब्द हा थिनगी पेटवणारा आहे आणि मला असं वाटतं हा थिनगी पेटवणारा शब्द सेन्सॉर बोर्डाला आवडत नसेल, कारण नामदेव ढसाळ यांनी एक पिढी निर्माण केली जी क्रांतिकारी होती, क्रांतिकारी आहे आणि या क्रांतीच्या माध्यमातून एक सर्वसामान्य समाजाला एक पुढे नेण्याचं काम या एकेका कवितातून झालेलं आहे. शाहिरांनी सुद्धा जलस्याच्या माध्यमातून या कविता सादर केल्या, अनेक कविता संग्रह याच्यातून आहे. आणि जर नामदेव ढसाळ कोण या राज्याच्या सेन्सॉर बोर्डाला माहिती नसेल तर मला वाटतं हे सेन्सॉर बोर्ड कोण आहे हा प्रश्न निश्चित आहे. असं सेन्सॉर बोर्ड ज्याला नामदेव ढसाळ माहीत नाही, ज्याला मराठी भाषा माहीत नाही, ज्याला नामदेव ढसाळांच्या कविता माहिती नाही, असा सेन्सॉर बोर्डाचा माणूस असणं वाटतं त्या सेन्सॉर बोर्डाचा अपमान आहे. नामदेव ढसाळांचा हा अवमान आहे, जी क्रांती निर्माण झाली त्याचा अवमान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठी भाषेचा अवमान आहे आणि हा मराठी भाषेचा अवमान राज्य सरकार सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमातून करतं. प्रश्न आहे की मराठी भाषा गौरव दिन आहे, तर या मराठी भाषेला प्रोत्साहन मिळण्यासाठी ठाणे महापालिकेने जे कोणी लोक म्हणजे त्यांचे जे कर्मचारी आहेत ते MA वगैरे किंवा इतर याच्यामधून पदवी उत्तर अभ्यासक्रम पूर्ण करतील त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता. अतिरिक्त वेतनवाढ दिली जात होती, मात्र तोच भत्ता ती वेतनवाढ रद्द करण्याचा निर्णय अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केलेला आहे आणि ठाणे महापालिकेत करते. हा तर खरं तर चांगला निर्णय होता की ज्यांनी MA विशेषतः मराठी भाषेत केलेला आहे त्याला अशा पद्धतीनं दिलं पाहिजे. नुसतं MA करायला काही अर्थ नाही आहे, पण MA मराठी करणाऱ्या कामगाराला अशा पद्धतीनं वेतनवाढ दिली तर मला असं वाटतं त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. परंतु जर ठाणे महापालिकेचा एखादा उपयुक्त ही वेतनवाढ ही थांबवत असेल तर मला असं वाटतं या मराठी विरोधी अशा या उपायुक्तावर कारवाई झाली पाहिजे. पुण्यातून अजून एक घटना समोर आलेली आहे. कॅबमध्ये प्रवास करताना एका महिलेसोबत कॅब चालकाने नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला आणि बिघडलेल्या महिलेने कारमधून उडी घेतलेली. आता मला वाटतं हा विषय आपण बोललेलो आहे. कायद्याचा धाक नसल्यावर या सगळ्या गोष्टी होतात
आणि महाराष्ट्रात आत्ताच्या वेळेला तशी स्थिती आहे. आता एक पुन्हा अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट या दोन शिंदेच्या शिवसेना नेत्यामध्ये पुन्हा एकदा दुफळी पाहायला मिळालेली आहे. जे अब्दुल सत्तार पालकमंत्री असताना त्यांनी जे 20 कोटीची कामे केली होती, मंजूर केली होती, ती आता शिरसाट यांनी पालकमंत्री असताना रद्द केलेली आहे. मला माहिती नाही, मी माहिती घेतो जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडून. परंतु जो पालकमंत्री ज्या वेळेस खुर्चीवर असतो त्याचा तो अधिकार असतो. वाटतं दोघांनी पण एकमेकांच्या अधिकाराचा आदर केला पाहिजे असं मला वाटतं. दादा, राज्यातील 27,000 ग्रामपंचायतमध्ये काम करणारे 19,000 संघ परिचारक आहेत. त्यांचा पगार जो आहे तो 6 महिन्यापासून थांबलेला आहे. आता त्यांची उपास पगार तर थांबला, परंतु यांना पगार ॲक्च्युअल सरकार किती देतं आणि यांना किती मिळतं हा पण माझा प्रश्न आहे. माझ्या माहितीप्रमाणे 14,000च्या वर यांना पगार असताना यांच्या हातात 6,000, 5,000, 7,000 आणि 8,000 असा पगार पडतो. तोही आता थांबलेला आहे. आता खरं सांगायचं तर एजन्सीचा वाद आहे की वाट्याचा वाद आहे हा एक प्रश्न आहे. परंतु संगणक चालकाच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार या महाराष्ट्रात होतो. संगणक चालकांना त्वरित त्यांचं वेतन मिळालं पाहिजे, परंतु हे वेतन जेवढं सरकार देतं तेवढं त्यांच्या खात्यात दिलं पाहिजे. परंतु ट्रेनिंगच्या नावाखाली, प्रशिक्षणाच्या नावाखाली ह्या वेतनात कपात केली जाते. हे 6 महिन्याचं वेतन पूर्णच्या पूर्ण या सगळ्या संगणक चालकांना मिळालं पाहिजे. कृष्ण आंधळे सापडत नाही, पुण्याचे आरोपी सापडत नाही, आणि आता तो प्रशांत कोरटकरही गायब झाला. आता सरकार गायब करतं की पोलीस सक्षम आहे. मला वाटतं या दोन्ही गोष्टी तपासल्या पाहिजे. अधिवेशन 2-3 दिवसानं निश्चित याचा जबाब सरकारला विचारू. थँक्यू.